स्वामी कृपा फळली. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? अक्कलकोटामध्ये श्री स्वामी समर्थ राहत असताना त्यांनी अनेक भक्तांच्या अडचणी, संकटे, आधी-व्याधी, अपत्य सुख, कर्जविषयक काही खटले, सर्व प्रकारची कामे, अडथळे त्यांनी दूर केले. एवढेच नव्हे तर प्राणीमात्रांना सुद्धा त्यांनी बरे केले. अशी कितीतरी भक्तांची कामे त्यांनी केली. स्वामींच्या अगाध लीला आपल्याला पाहावयास मिळतात. स्वामी भक्त देखील स्वामींची अहोरात्र सेवा करीत असत. स्वामींच्या अगाध लीला विज्ञानाला सुद्धा थक्क करून सोडित होत्या. एक क्षयाने पिडलेली बाई गरोदर राहिली, हा पण एक चर्चेचा विषय झाला होता. श्री रामकृष्ण सरदेसाईंची पत्नी क्षयरोगाने अतिशय अशक्त झाली होती. केवळ समर्थ कृपेने तिला दिवस गेले होते. गाढ विश्वास व श्रद्धा भक्तांचे बळ वाढवत होती. श्रद्धा व भक्ती नसेल तर काम होत नाही. बाळणपणास ती बाई जेव्हा खेडेगावात गेली तेव्हा रामकृष्ण अतिशय काळजीमध्ये होते. परंतु स्वामींवर त्यांची गाढ श्रद्धा असल्यामुळे स्वामीच आपल्या बायकोचे रक्षण करतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच की काय स्वामींनी रामकृष्ण सरदेसाईंना स्वप्नदृष्टांत देऊन निर्धास्त केले होते. श्रद्धा नसेल तर फळ मिळत नाही हे काही लोकांना माहीतच नसते. या गोष्टीची प्रत्यक्ष प्रचिती स्वामींनी अक्कलकोटला दिली होती. स्वामींनी जेव्हा रामकृष्णांना आशीर्वाद दिले तेव्हा एक स्त्री तिथे होती व तिलाही मुलबाळ नसल्याने तिने स्वामींची करुणा भाकली व स्वामी मंद हसले. तीही म्हणाली, स्वामी मला मुलगा हवा आहे. कुत्र्याच्या तोंडातील हाडूक तिच्या पदरात लांबूनच स्वामींनी फेकले व म्हटले, हा घे तुला मुलगा. तिला स्वामींच्या कृतीचा अर्थच कळला नाही. ती पटकन मागे गेली व हाडूक जमिनीवर पडले. तेथे बसलेली एक दलित स्त्री ती चटकन पुढे आली व म्हणाली, स्वामी मला मुलगा हवा आहे. स्वामींनी फक्त नजरेने त्या हाडकाकडे पाहिले व मात्र ते आपोआपच त्या दलित स्त्रीच्या पदरात जाऊन पडले. तिला खूपच स्वर्गीय आनंद झाला व वर्षभरात त्या स्त्रीला मुलगा झाला. श्रोतेहो, स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे हे कळलेच नाही तर ते आपले दुर्दैवच समजावे. तात्पर्य: दैव देते आणि कर्म नेते. धन्यवाद.